मी तिला एकदा विचारलं, तू याआधी कधी ते केलं आहेस की नाही? ती म्हणाली, नाही, पण मी माझ्या मैत्रिणीला माझ्या भावासोबत ते करताना पाहिलं आहे. तेव्हापासून मला ते वाटत होते. मी म्हणालो, ठीक आहे, उद्या मी तुझ्या घरी येईल आणि तुझी इच्छा पूर्ण करील. ती म्हणाली, ठीक आहे, मी आजारी असल्याच्या बहाण्याने उद्या शाळेत जाणार नाही. तिच्या घरात फक्त तिची आई आणि वडील आणि ती राहत होती. तिचे आई वडील सकाळी लवकर शेतात काम करण्यासाठी निघायचे. ती घरी एकटीच राहत होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिच्या घरी पोहोचलो. तिच्या घराचा दरवाजा उघडाच होता, म्हणून मी सरळ आत गेलो. नमस्कार मित्रांनो, ही कथा खूप वेगळी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. माझं नाव अभिजित आहे. मी 25 वर्षाचा आहे. आता मी थेट कथेकडे येतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. माझ्या मेहुणीचे नाव निशा आहे. ती सुरुवातीपासूनच माझ्याशी फोनवर बोलायची. आम्ही फोनवर खूप गप्पा मारायचो. आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. आम्ही एकमेकांसाठी खूप मोकळे होतो. हळूहळू आम्ही त्याबद्दल बोलू लागलो. काही वेळाने तिलाही मजा यायला लागली आणि ती नेहमी म्हणायची, मलाही तुमच्याबरोबर ते करायचे आहे. मग मी तिला एकदा विचारलं, तू याआधी कधी ते केलं आहेस की नाही? ती म्हणाली, नाही, पण मी माझ्या मैत्रिणीला माझ्या भावासोबत ते करताना पाहिलं आहे. तेव्हापासून मला ते वाटत होते. मी म्हणालो, ठीक आहे, उद्या मी तुझ्या घरी येईल आणि तुझी इच्छा पूर्ण करील. ती म्हणाली, ठीक आहे, मी आजारी असल्याच्या बहाण्याने उद्या शाळेत जाणार नाही. तिच्या घरात फक्त तिचे आई वडील आणि ती राहत होती. तिचे आई वडील सकाळी लवकर शेतात काम करण्यासाठी निघायचे. ती घरी एकटीच राहत होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिच्या घरी पोहोचलो. तिच्या घराचा दरवाजा उघडा होता, म्हणून मी सरळ आत गेलो. मला पाहताच ती हॅलो म्हणाली. मी डोळे मिटले आणि स्माईल दिली. मग ती बाहेरचा दरवाजा बंद करून आत आली. मी तिला तिथेच दरवाजाजवळ माझ्या कुशीत घेतलं. तिनेही मला पूर्ण पाठिंबा द्यायला सुरुवात केली. मग ती माझ्यापासून मुक्त झाली आणि आत धावत गेली. मी खुर्चीवर बसलो. थोड्या वेळाने तिने किचनमधून माझ्यासाठी चहा आणला आणि मला तिने चहा दिला. मी एका हाताने चहाचा कप घेतला आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पकडून माझ्या मांडीवर बसवले. ती म्हणाली, तू काय करत आहेस? थोडा धीर धर. मी म्हणालो, आता धीर नाही, आणि मी तिला उचलून समोरच्या खोलीत घेऊन गेलो. मग मी खेळू लागलो. मग सासू सासरा कधीही येऊ शकतो म्हणून जास्त उशीर करणं मला योग्य वाटलं नाही. ती माझ्या बायकोपेक्षाही सुंदर दिसत होती. आता ती आनंदाने वेडी झाली होती. मग ती मला ते करण्यासाठी विनंती करू लागली. मी तिला शांत करत म्हणालो, मी आरामात करीन. तिने होकार दिला. थोड्या वेळाने तिला मजा यायला लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज घराबाहेर पडत होता. मी म्हणालो, कोणी येईल का? तर ती म्हणू लागली, काही झालं तरी तू मला ते कर. मी विचार केला, ठीक आहे, कशाला घाबरायचं. मी ते 10 मिनिटे केले. थोड्या वेळाने बाहेरून शेजाऱ्याचा आवाज आला. ती त्यांच्या शेजारच्या काकूपैकी एक असल्याचे समजले. मी म्हणालो, आता काय होणार? निशा काकूला म्हणाली, मी दरवाजा उघडत आहे. काकू, तुम्ही थांबा. मी आरामात पलंगावर बसलो. मग निशा दरवाजा उघडायला बाहेर गेली. काकू आत आली आणि मला पाहून तिला जरा संशय झाला, पण तिने हसून माझं स्वागत केलं. मी पण म्हणालो, काय काकू, बरे आहात ना? माझा तो अजूनही उपास होता. तर काकूने गमतीने विचारले, बेटा काय करत होता? मी म्हणालो, काही नाही, आम्ही फक्त बोलतच होतो. काकू म्हणाली, बरं काय बोलत होता तुम्ही? मी म्हणालो, काही नाही, असंच. अभ्यास केला का नाही? निशा म्हणू लागली, हो काकू, तू कशी काय आलीस? तर काकू म्हणाली, मला मावशीकडे थोडं काम होतं. मग ती रूम मधल्या बेडवर बसली. मी विचार केला की आता काम कसं करायचं. निशालाही त्रास होत होता. तर तिने मला इशाऱ्याने विचारले, आपण आता काय करायचे? ती इशाऱ्याने सांगत होती. तेव्हा काकूने आम्हाला सांगताना पाहिलं. तर ती हसली आणि म्हणाली, मी इथून जायला हवं. तुम्हा लोकांना काही महत्त्वाचं बोलायचं असेल. मी मनातल्या मनात म्हणालो, जा, काही महत्त्वाचं काम पूर्ण करायचं बाकी आहे.
मग ती म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही लोक जे काही करत आहात ते मला माहीत आहे. ती माझ्याकडे बघून म्हणाली, तू निशाला ती करत होता का? काकू काय म्हणते हे ऐकून आम्ही दोघेही स्तब्ध झालो. मग काकू हसली आणि म्हणाली, बेटा आरामात कर, आता निशा लहान आहे. निशाही न घाबरता म्हणाली, त्याला सगळं माहीत आहे, पण तुम्हाला कसं कळालं? काकू म्हणाली, तुझा आवाज बाहेर येत होता म्हणून मला शंका आली. मग मी खिडकीतून पाहिलं तर आत तुम्ही दोघंही दिसलो. मी काकूला म्हणालो, आता तू आम्हाला अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करू दे. निशा एकदम लाजायला लागली तर काकू म्हणाली, ठीक आहे पण लवकर करा. मग मी निशाला पकडून तसे करू लागलो. मग काकू म्हणाली, मी इथेच आहे, काहीतरी बघा. पण मी निशाला ते करत राहिलो. काकू खोलीतून बाहेर गेल्यावर निशा ही मन मोकळेपणाने एन्जॉय करू लागली. मी पाहिलं की काकू मोठ्या आनंदाने माझ्याकडे बघत होती. साधारण 10 मिनिटांनी आम्ही मोकळे झालो. आता तीही खूप खुश झाली होती. मग ती काकूकडे गेली आणि म्हणाली, काकू प्लीज कोणाला सांगू नकोस. तर काकू म्हणाली, मी कुणाला काही म्हणणार नाही. तेवढ्यात मी बाहेर आलो तर काकू म्हणाली, काय बेटा तू तुझ्या मेहुणीला सोडले नाहीस तर हिच्या बहिणीला काय झाले असेल? पण त्यांना कळाले नाही. मी म्हणालो, ती बरेच दिवस सांगत होती म्हणून आज मी तिला गिफ्ट दिले. तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलात याबद्दल धन्यवाद. मग काकू म्हणाली, असं काही नाही, जेव्हा तुम्ही दोघंही सहमत असाल तर मग मी कशाला वाईट होऊ. 10 मिनिटांनी मला माझ्या सासूचा फोन आला. ती म्हणत होती, आज लवकर येत आहे बेटा, बाजारात काही काम आहे. मी आणि माझी मेहुणी ताबडतोब खोलीतून बाहेर पडलो. मग मी पटकन तयार झालो आणि पटकन घरातून निघालो आणि माझ्या घरी गेलो. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. याचा कोणाच्या जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काही संबंध नाही. जर तो कोणाच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तो योगायोग समजला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.